धर्मेंद्र चव्हाण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, तसेच बेल आयकॉनला. नमस्कार. बायकोच्या त्रासाला कंटाळून नवरे आत्महत्या करतात, नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून बायको आत्महत्या करतात, पण यांचं सगळं काम चालवणाऱ्या वकिलाला न्यायाधीशाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करावी लागली. ही गोष्ट अत्यंत वाईट आहे, दुर्दैवी आहे. न्यायव्यवस्थेने आणि वकिलांनी याचा विचार करण्याची गरज आहे. वकील जे काम करतात ते पक्षकारांकरता काम करतात, त्याचं पोटापाण्याचा व्यवसाय आहे आणि असं काम करत असताना त्याला अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतं. वकिलांना प्रोटेक्शन कायदा अजून अस्तित्वात नाही. त्यांनी काय करायचं काय? बीडमध्ये वडवणी हे जे गाव आहे तिथल्या न्यायालयामध्ये एक वकील म्हणून काम करत होते. त्यांचं नाव आहे विनायक निंबाजी चंदेले. या विनायक चंदेलेंनी सरकारी वकील होते. त्यांनी कोर्टाच्या आवारात आत्महत्या केली, गळफास लावून. अतिशय दुर्दैवी घटना आहे. वकिलांनी याचा विचार करायला पाहिजे. अनेक वकील अक्षरशः आमच्याकडे आहे, महाराज नावाचे वकील, ते सगळे देवपूजा करतात बिचारे रात्रंदिवस आणि ते भंडाऱ्यात जेवायला जातात. किती वाईट अवस्था आहे वकिलांची. आणि याच्यामध्ये वकिलांनी या कायद्याचे प्रोटेक्शन कायद्यात तर होईल त्या होईल. काय घटना घडली होती ही? त्या न्यायाधीशाने वकिलाला काय त्रास दिला? कारण ते वकिलाने मृत्यूपूर्वी एक चिठ्ठी लिहिली होती 4 ओळीची. त्याच्यात त्यांनी दोघांचे नाव घेतलेले, न्यायाधीश आणि क्लर्क. कोर्टाचा क्लर्क न्यायाधीश आहे, त्याच्यामध्ये शेख रफीक, त्यांचं त्यांनी नाव टाकलेलं आहे. त्यांच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करतोय. आणि तिथला क्लर्क होता, कोर्टाचा क्लर्क. दोघांवेळ काय होतं, न्यायाधीश आणि क्लर्क दोघांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध असतात. आपण कितीही तक्रारी केल्या तरी काही होत नाही. वकिलांच्या असोसिएशनने न्यायाधीशांविरुद्ध काही निवेदनं दिले तर सेटलमेंट होऊन जाते. त्या न्यायाधीशावर काही कारवाई होत नाही. आणि मग न्यायाधीशाविरुद्ध वकिलांनी आंदोलन उभं केलं होतं. जिल्हा न्यायाधीशांना भेटले, काहीही नाही. तेच न्यायाधीश त्या ठिकाणी राहिले. असे प्रकार वारंवार घडत आहे. वकिलांच्या संघटना या कामी कमी पडत आहे आणि वकिलांनी आत्महत्या करण्याची वेळ आली. अत्यंत दुर्दैवी घटना आहे. आणि हे जे बीड जिल्ह्यातल्या वडवणीचे जे न्यायाधीश आहे त्यांच्याविरुद्ध ही तक्रार केली, त्या वकिलाने, सरकारी वकील होते ते विनायक चंदेले, यांनी न्यायालयाच्या आवारामध्ये दोरीनं गळफास लावून आत्महत्या केली. त्यांचे मुलगा आणि वडिलांनी ही फिर्याद दिलेली पोलीस स्टेशनला आणि गुन्हा दाखल झालेला आहे. आणि त्या प्रकरणाचा तपास DYSP बाजीराव, नितीन बाजीराव राजपूत हे करीत आहे. आणि या प्रकारामुळे संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतामध्ये खळबळ उडालेली आहे. न्यायाधीशाविरुद्ध हा पहिला गुन्हा दाखल झालेला आहे. आणि आपण हे लक्षात ठेवा, आपण कोर्टामध्ये काम करत असताना न्यायाधीश आपल्या मनाविरुद्ध ऑर्डर करतात, आपला अपमान करतात. या प्रकरणामध्ये ते न्यायाधीशाचा अपमान केला, अयोग्य वागणूक दिली असं त्याचं म्हणणं होतं. हा सर्रास प्रकार चालू आहे. आपण आपली बाजू पक्षकारांतर्फे मारतो, आपण न्याय मागतो, पण न्यायाधीश मनमानी प्रकार करतात. अशा अनेक प्रकारामध्ये होत असतं. वकिलांविरुद्ध ताशेरे विरोधात, वकिलांविरुद्ध कारवाई करतात, वकील घाबरून जातात. पण असा वकिलांची आत्महत्याची वेळ आलेली ही अत्यंत सिरियस आणि गंभीर गोष्ट आहे. याचा न्यायाधीशांनी विचार करायला पाहिजे की वकील हे खूप कष्टातून इथपर्यंत आलेले असतात आणि ते पक्षकाराच्या न्यायाकरता भांडतात. आणि ते सरकारी वकील होते, सरकारची भूमिका मांडत होते. खाजगी वकिलांनी असं होतं. आणि कौटुंबिक न्यायालयात असे प्रकार सुरू आहेत, JMFC समोर असे प्रकार सुरू आहेत. वकिलांचं ऐकून घेतलं जाते. इव्हन नाशिक जिल्हा न्यायालयात असे प्रकार झालेले आम्ही रोज अनुभवतो आहे. न्यायाधीश मनमानी करतात, त्यांच्यावर काही रोख नाही आहे आणि वकिलाला आत्महत्या करायची वेळ येते. न्यायाधीशांनी, माझी विनंती अशी आहे, न्यायाधीशांनी वकिलाशी वागताना नीट वागावं, प्रामाणिकपणे वागावं, त्याला सन्मान द्यावा, त्याच्या डिग्रीचा सन्मान करावा. आपण न्यायाधीश झालो म्हणून काही आदेश करणं, कुणाविरुद्ध काही बोलणं बरोबर नाही आहे. एखाद्या विरुद्ध ॲक्शन घेत असताना विचार केला पाहिजे. थोडंसं काही झालं की लगेच हे करतात. न्यायाधीश कोर्टामध्ये फाईल फेकून देतात, वकिलांवर चिडतात, त्याचा अपमान करतात. हे प्रकरण थांबवायला पाहिजे. किमान ह्या वडेले साहेबांच्या आत्महत्येमुळे हे प्रकार थांबले पाहिजे आणि याच्यापुढे याचा विचार झाला पाहिजे. कोणत्याही वकिलांनी आत्महत्या करता कामा नये आणि वकिलांनी एकत्रितपणे येऊन आता न्यायाधीशांविषयी काहीतरी केलं पाहिजे. हा सर्रास प्रकार चालू आहे. प्रत्येक वकिलाला हा अनुभव येतोय. कामकाज करताना न्यायाधीशांकडून मिळणारी वागणूक, पण त्याचं काही होत नाही. ते पुन्हा ठामपणे त्याच जागेवरून खुर्चीवरून बसतात, काही होत नाही. आणि तालुका लेवलला तर 1 किंवा 2 न्यायाधीश असतात. ते न्यायाधीश 3-3 वर्ष तिथे येऊन बसतात. वकिलांचा नाईलाज होतो. न्यायाधीश मनमानी करतात, असं मी म्हणणार नाही कधी योग्य वागतात, पण न्यायाधीश मनमानी करतात आणि त्याच्यामध्ये ते 3 वर्ष ते वकील त्या न्यायाधीश पुढे राम नमस्ते करत राहतात. न्याय दूरच राहिला. त्यामुळे न्यायव्यवस्था आणि वकील यांच्यामधले संबंधामध्ये दुरावा निर्माण होत आहे आणि ते झालेलं आहे. वकिलाला आत्महत्या करायची वेळ आली, अतिशय अयोग्य आहे. याचा निषेध महाराष्ट्रातल्या तमाम बार असोसिएशननी केला पाहिजे आणि यापुढे न्यायाधीशांनी कळलं पाहिजे, विचार केला पाहिजे गंभीरपणे. माझी विनंती अशी आहे की वकिलांना योग्य ती वागणूक द्यावी, त्याचा अपमान होणार नाही, अवमान होणार नाही याची काळजी घ्यावी, म्हणजे असे प्रकार होणार नाही. धन्यवाद.